विजापूर जवळ खासगी बस आणि जीप यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत 17 प्रवासी जागीच ठार झालेत। अपघातातले सर्व मृत प्रवासी हे सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातले आहेत। हे सर्व प्रवासी गुलबर्ग्याहून विजापूरला जीपमधून जात होते। मात्र विजापूर जवळच या जीपची बस सोबत धडक झाल्यानं ही दुर्घटना घडली आहे। आपण पाहू शकता या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील हे सगळेजण मृत असावेत असा कयास बांधला जातोय। बस आणि जीपची समोरासमोर धडक झाल्यानं हा सगळा दुर्दैवी प्रकार घडलाय। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या सोबत आहेत। रवींद्र, खरं तर जत तालुक्यावरच ही शोककळा पसरली। अत्यंत वाईट या चित्रांमधून आपण समजू शकतो की हा अपघात किती भीषण प्रकारे झाला असेल। काय सांगाल, नेमकं काय घडलंय? ऋषी, फार भयंकर असा अपघात झालेला आहे। कर्नाटकातील विजापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिंदगी गावाजवळ हा अपघात झालेला आहे। क्रुझर गाडी आणि खासगी बसचा अपघात झालेला आहे। समोर हा अपघात झालेला आहे। यामध्ये 17 जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झालेत। मृतांमध्ये 3 महिला, 1 मुलगा आणि 13 पुरुषांचा समावेश आहे। हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील जत आणि कवठेमंकाळ तालुक्यातील आहेत। जतमधील कंटी, बागेवाडी, बसापावाडी आणि कवठेमंकाळमधील कोकळे गावातील आहेत। हे सर्वजण गाणगापूर येथे दत्त दर्शनासाठी गेले होते आणि तिथून परत येताना काळाने यांच्यावर घाला घातला आणि 17 जणांचा दुर्दैवी असा अंत झालेला आहे। ऋषी, नक्कीच दुर्दैवी शब्दही काही काळ थिजून जावा असं सगळं वर्णन करणारे ही दृश्य अतिशय सगळं रक्ताचा सडा पडलाय। तुर्तास धन्यवाद रवींद्र या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास, एक पाऊल पुढे।